नमस्कार, मी चित्रा मावरे. फूड मेन्यू 24/7 यावर मी तुमचे स्वागत करते. आज मी करणार आहे पाणीपुरी मसाला चिवडा. पिठी साखर घेतली आहे 2 चमचे, धनिया पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर 1 चमचा, काळे मीठ अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, हळद पावडर पाव चमचा आणि मीठ घेतलेलं आहे इथे चवीनुसार. इथे मी घेतलेला आहे लिंबू सत्व पाव चमचा, यामुळे आंबट चव येईल. लिंबू सत्वाच्या ऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकता. मी इथे पोहे भाजून घेते आहे. कढई थंडी असतानाच आपल्याला पोहे टाकून भाजून घ्यायचे आहे. जर गरम असताना जर आपण पोहे टाकले तर पोहे अकसून जातात, बारीक होतात आणि पोह्यांचा चुरासुद्धा होतो. मंद आचेवर भाजून घ्यावं. इथे मी घेतली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून पुसून, कढीपत्ता, हिरवी मिरची, पुदिना आणि लसूणची कळ्या. फक्त 2 कळ्या घ्यायच्या आहे आपल्याला. इथे जास्त घेतल्या तर तिखट लागतो चिवडा. धुतल्यानंतर सर्व जिन्नस आपल्याला हे पुसून घ्यायचे आहे. इथे मी कोथिंबीर तळून घेतली आहे, तेलामधून कुरकुरीत करून घेतली. कढीपत्ता तेलामध्ये आणि हिरवी मिरचीसुद्धा तेलामध्ये तळून घ्यायची आहे. कोथिंबीर, कढीपत्ता आणि शेंगदाणे तिन्ही तेलामध्ये तळून घेतले. अशा प्रकारे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता सर्व मी मिक्सरमध्ये वाटून घेते आहे. तेल टाकून आपण याचं वाटण करू शकतो. 2 चमचे तेल मी इथे टाकलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, कारण आपण चिवडा करतो आहे. पाण्याचा जर थेंब लागला तर चिवडा मऊ पडतो. या पोह्यामध्ये सर्व जिन्नस आपल्याला टाकायचे आहे. आणि जी पेस्ट आपण मिक्सरला वाटून घेतली होती ती संपूर्ण यामध्ये आपल्याला टाकायची आहे. अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपल्याला मिसळून घ्यायचे आहे. हाताने मिक्स करून घ्यायचं आहे.